विनोदजी, आता नवनाथजींनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबत होतात, तुमच्या मदतीनंच हे सगळं झालं, हे सगळं आहे. पण पहारेकर म्हणून काम करत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावायचे, पहारेकराची काही जबाबदारी नव्हती? जर एवढं सगळं झालं असेल त्याच्या देखरेखीखाली? पहारेकराची जबाबदारीच ती असते की पहारा ठेवणं आणि त्यांचा बंदोबस्त लावणं, त्यांना रोखणं. म्हणूनच आम्ही वेळोवेळी जिथं जिथं भ्रष्टाचार झाला, जिथं जिथं चुकीचं काम झालं, तिथं तिथं आम्ही रोखण्याचं काम केलं, तिथं तिथं त्यांना टोकण्याचं काम केलं. आणि कसं असतं की आता मुंबईमध्ये एवढ्या वर्ष त्यांनी सत्ता भोगली, आज त्या नाकारत असेल. भ्रष्टाचार करणारा कुठला व्यक्ती किंवा कुठला पक्ष स्वतःहून सांगणार की मी भ्रष्टाचार केला आणि आम्ही भ्रष्टाचार केला, आम्ही इथं असं अमुक याच्यात पैसे खाल्ले, तमुक यात पैसे खाल्ले, असं कुणी मान्य करणार नाही. कुठला राजकीय पक्ष मान्य करणार नाही, कुठला नेताही मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्यावरच बोलतोय मी, तुम्ही मान्य करणारच नाही. आणि त्यातल्या त्यात यांचा स्वभाव आपल्याला माहित आहे. मेरी मुर्गी एक टांग यांचं असं की काही असो, मी म्हणाल तेच खरं, आपला ते बाबू दुसऱ्याचं ते कार्ट, यांचं फक्त स्वतःचं रेटून नेणं अशा पद्धतीचं यांचं काम आहे. हे कधी मान्य करणार नाही. अगदी अगदी यांच्या नेत्यापासून यांच्यापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत आपण सगळीकडे बघतो, यांच्या कार्यकर्त्याची नेत्याची ऐकून घेण्याची भूमिका नसते, कुठला विषय तो काय समजून घेण्याची भूमिका नसते. फक्त मीच कसं खरं बोलतो, कसं रेटून नेतो हे सांगण्याचं काम असतं. आरोप करतील तर आम्ही ऐकून घ्यायचे. जे वास्तव आहे तेच आम्ही आरोप करतो. या राज्याची जनता बघतीये, या मुंबईची जनता बघतीये. आणि वारंवार का सांगावं लागतं ना, मुंबई महाराष्ट्राची? हो, मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई श्रमिकाची आहे, मुंबई इथल्या नागरिकाची आहे. त्यामुळे मुंबई आहेच, याला सांगायचं काही कारण नाही. उगाच आपण काहीतरी फक्त निवडणुका लागल्या की काहीतरी त्यांना मुद्दा काढायचा असतो. मुंबई काहीतरी महाराष्ट्रापासून तोडल्या जाते, वेगळी केल्या जाते, अशा काहीतरी मुद्दे काढले जाते. परंतु आता शीतलताई हुशार झाली आहे, शीतलताई, याचा काही परिणाम यांच्यावर होणार नाही. खरं तर मुंबई महानगरपालिका